प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम् सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् यत्स्वप्नजागर सुषुप्तमवैति नित्यम् तद्ब्रह्मनिष्कलमहम् न च भूतसङ्गः प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यम् वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति निगमावचनैर्निगमा अवोचम् स्तं देवदेवमजमच्युत माहुरग्रह्यम् प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यम् वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचस्त्वम् देवदेवमजमच्युत माहुरग्रह्यम् पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् यस्मिन्निदं जगदमशेषमूर्तो रज्वाम्बुजङ्गम् इव प्रतिभासितं वै ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोहचित्ताहं च सहात्मजा विभो त्वय्येव नाथेन मुहुर्विपदगणात् कंसे केले वसुदेव देवकी ताडना शीलाखंडे षष्ठपुत्रांचे निर्मूलना सकल धर्माचरण पाप भयंकर कंसे केले वसुदेव देवकी ताडना शीलाखंडे
षष्ठ पुत्रांचे निर्मूलना सकल धर्माचरण पाप भयंकर ओम यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वय्येव नाथेन मुहुर्विपद गणात। एकांतामध्ये माता कुंतीनं परमात्म्याची केलेली प्रार्थना आहे। माता कुंती वर्णन करतात की हे ऋषिकेश, हे परमात्मा, त्या दुष्ट कंसानं वसुदेव देवकी यांचं ताडन केलं, यांना भयंकर त्रास दिला। देवकीजीचे 6 पुत्र शिलाखंडावर आदळून नष्ट केले। सकळ अधर्माचं आचरण केलं, भयंकर पाप केलं। जी बहीण होती, स्वतःच्या बहिणीबद्दलही ज्याच्या अंतःकरणामध्ये थोडा विवेक निर्माण झाला नाही, दया निर्माण झाली नाही, करुणा निर्माण झाली नाही, असं भयंकर आचरण त्या कंसानं केलं। त्याला खल म्हटलं कुंतीजीने। हे परमात्मा, त्या देवकीजीचं रक्षण आपण केलं। हे ऋषिकेश, त्या देवकीजीसाठी आपण धावून आला। जसं वसुदेव देवकीचं रक्षण आपण केलं, तसंच पांडवांचं सुद्धा केलं। जशी देवकीजी वसुदेवजी महाराजांवर कृपा केली, तशीच कृपा पांडवांवर सुद्धा केली। परमात्मा, आमच्या जीवनामध्ये अनेक विघ्न आले आणि त्या प्रत्येक विघ्नामध्ये आपण आमचं रक्षण केलं। हे परमात्मा, जेव्हा जेव्हा विघ्न आले तेव्हा तेव्हा आपण आमच्या सोबत होतात। आपलं स्मरण कायम होतं। आपलं स्मरण कायम असल्यामुळे ते सगळे विघ्न लयाला गेले आणि प्रत्येक विघ्नातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो। वारणावताच्या त्या घनदाट अरण्यामध्ये आम्हाला नष्ट करण्यासाठी कौरवांनी लाक्षागृह निर्माण केलं होतं, फार मोठं षडयंत्र केलं होतं, कपट केलं होतं। त्या लाक्षागृहामध्ये आम्ही भस्म झालो असतो परमात्मा, पण आपण आमचं रक्षण केलं। घनदाट अरण्यामध्ये हिडिंब नावाचा राक्षस पांडवांचं भक्षण करण्यासाठी आला होता। ही परमात्मा आपलीच कृपा होती की त्या हिडिंबाला भीमसेनाला पराजित करता आलं। त्या हिडिंबच्या पापदृष्टीपासून आपण आमचं रक्षण केलं। कुरुक्षेत्राच्या भूमीवर भीष्म पितामह सारखे योद्धे, द्रोणाचार्य सारखे योद्धे, जे अजेय होते, ज्यांना कोणी जिंकू शकत नाही, त्या योद्ध्यांनी सोडलेल्या अस्त्रांपासून पांडवांचं रक्षण केलं। भीष्माचार्य जेव्हा अस्त्र सोडत होते, श्रीकृष्ण परमात्मा ते अस्त्र पायाच्या अंगुष्ठाखाली
दाबून ठेवत असत. सगळे अस्त्र, सगळे शस्त्र परमात्म्याने आपल्यावर घेतले, पांडवांचं रक्षण केलं. अर्जुनजी महाराजांना कळत नव्हतं की भूमी तर सखल दिसत आहे, समान दिसत आहे, आणि त्या भूमीवर रथ गड्ड्यामध्ये कसा गेला. ही परमात्मा आपली कृपा होती. ओम. द्यूत सभेमध्ये पांडवांचा भयंकर अपमान झाला, द्रौपदीचा अपमान झाला, पण त्या सगळ्या प्रसंगामध्ये परमात्मा तुम्ही आमच्या बाजूला उभे राहिले. पांडवांचं रक्षण केलं परमात्मा. पांडवांचा सखळ बार तुमच्यावरच होता. हो. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आमचा वंश नष्ट झाला असता. उत्तरेच्या गर्भामध्येच परीक्षिती जळून भस्म झाला असता, कोळसा झाला असता, पण त्या परीक्षितचं रक्षण गर्भामध्ये आपणच केलं परमात्मा. परोक्ष अपरोक्ष दोनही पद्धतीने प्रभू आमचं रक्षण केलं. आमच्यावर आपली फार कृपा आहे. परमात्म्यानं केलेल्या कृपेचं स्मरण केलं. यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोहचित्ताहं च सहात्मजा विभो त्वय्येव नाथेन मुहुर्विपदगणात्. हे कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा. ओम. आता चरणी धरिला दृढ भाव पूर्ण सिद्धी न्यावा निश्चय. धन्य करावा जीव कृपावंता. माता कुंती परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतात की हे परमात्मा, आपल्या चरणावर आता दृढ विश्वास धरलेला आहे. हे अलभ्य आहे, हे सहज प्राप्त होणार नाही. कुंतीजीला हे प्राप्त झालं. जन्मोजन्मीची तपश्चर्या आहे. जन्मोजन्मीची तपश्चर्या असल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होत नाही. त्या परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होत नाही. आता चरणी धरिला दृढ भाव पूर्ण सिद्धी न्यावा निश्चय. धन्य करावा जीव कृपावंता. अंतःकरणामध्ये जो दृढ भाव धरिला आहे तो हे परमात्मा सिद्धी न्या, तो पूर्ण करा. हे जीवन धन्य करा परमात्मा, हे जीवन कृतार्थ करा. तुमची कृपा असू द्या. कुंती मातेनं लौकिकाची कृपा मागितली नाही, जगाची कृपा मागितली नाही, जगाचा विचार केला नाही. जगा करून तर दुःखच मिळाले.
माता कुंतीच्या अंतकरणातला भाव फार दिव्य आहे. जगाची अपेक्षा नाही. आता चरणी धरिला दृढ भाव धारण केला अंतकरणामध्ये. हा जो सत्संकल्प आहे परमात्मा, तो सिद्धी न्यावा. तुमची कृपा झाली तर सिद्धी जाईल. हे जीवन धन्य करावं, अशा प्रकारची प्रार्थना माता कुंतीनं केली. जीवनामध्ये एक नाही, अनंत प्रसंग आहेत. सगळ्या प्रसंगामध्ये जगाचे अनुभव हे विकृत आलेले आहेत, भयंकर आलेले आहेत, नाशकारी आलेले आहेत. परमात्म्याचा अनुभव हाच एक धीर देणारा आहे. पांडव परमार्थाच्या आधारानं जगले. परमार्थ पांडवांच्या जीवनातला आधार आहे आरंभापासून. मातेनं हे दिव्य संस्कार दिलेले आहेत. राजवैद्यांनी पांडू महाराजांना वन निवास दिला होता. सांगितलं होतं की रोग आटोक्याच्या बाहेर चालला आहे, या रोगाचे दुष्परिणाम होतील, राजभवनामध्ये राहू नका, पर्वतावर राहा, वनामध्ये निवास करा. आणि मग भीष्माचार्यजी महाराजांनी पांडू महाराजांच्या वन निवासाची व्यवस्था करून दिली. पांडूला सांगितलं, हे पांडू, दोनही राण्यांना घेऊन जावं, वनामध्ये निवास करावा, त्याशिवाय या भयंकर रोगावर नियंत्रण येणार नाही. राजवैद्याचं असं म्हणणं आहे. पांडू महाराज दोनही राण्यांना घेऊन वन निवासासाठी गेले. पर्वतावर एकांतामध्ये दोन राण्यांसोबत निवास करायला लागले. महाराणी कुंती आणि महाराणी माद्री. कुळाला श्राप असल्यामुळे जीवनामध्ये संततीचा योग नाही. पांडू महाराजांना श्राप होता. एकांतामध्ये बसायचे, खंत करायचे. पांडू महाराजांच्या अंतकरणातले भाव माता कुंतीला कळत होते. एक दिवस माता कुंती पांडू महाराजांच्या चरणाजवळ बसली आणि दुर्वासा ऋषींनी दिलेल्या मंत्राचा सगळा प्रसंग सांगितला. पांडू महाराजांच्या अंतकरणामध्ये आशेची किरण निर्माण झाली की परमात्म्याची इच्छा आहे की हे कुळ तगलं पाहिजे, या कुळामध्ये चरित्रवान, धर्मवान असे पुत्र जन्मले पाहिजे. कुळामध्ये चरित्रवान, धर्मवान पुत्रांचा जन्म झाला तर ते कुळ जगामध्ये धन्य होतं. कुळातली मंडळी पुत्राची अपेक्षा करतात, पण कशा पुत्राची अपेक्षा करतात? जो धर्म मार्गाने चालेल. जगामध्ये असा पिता शोधून सापडणार नाही की ज्याला असं वाटेल की माझा पुत्र दुराचारी झाला पाहिजे. सगळे अपेक्षा सत्पुत्राचीच करत असतात. पुत्र इच्छी कुळ त्याचे काय हेची फळ. माता कुंतीने हे सांगितल्यानंतर पांडू महाराजांना आनंद झाला. पुत्रप्राप्ती करावी आज्ञा दिली आणि युधिष्ठिर महाराजांचा जन्म झाला. धर्म आहेत, धर्म जन्मले. मनुष्याच्या जीवनामध्ये पहिलं स्थान धर्माचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये धर्म आला त्याच्या जीवनामध्ये बल आपोआपच येतं.
धर्माच्या मागे बळ असतं, सत्याच्या मागे बळ असतं, सत्वाचं बळ, सात्विक बळ. दुसरे पुत्र भीमसेनजी महाराज, तिसरे पुत्र अर्जुनजी महाराज. प्रचंड पराक्रम आहे, डोळे दिपवणारा पराक्रम आहे, धनुर्धर आहेत. शिवभगवान सोबत युद्ध केलं होतं. ओम हरि ओम. अर्जुनाचा पराक्रम पाहून शिवभगवाननी अर्जुनजी महाराजांना पाशुपत अस्त्र दिलं होतं. तपश्चर्येनं प्राप्त केलं, भक्तीनं प्राप्त केलं. ते पराक्रम आहेत अर्जुन महाराज. आणि महाराजांची, पांडू महाराजांची दुसरी राणी, तिचे पुत्र आहेत अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांच्या कृपेनं प्राप्त झालेले नकुलजी आणि सहदेवजी सगळे सद्गुण धारक आहेत. सद्गुणाचा समुच्चय आहे. ओम. युधिष्ठिर महाराज धर्म, भीमसेनजी महाराज बल, अर्जुनजी महाराज पराक्रम, पुरुषार्थ, नकुलजी महाराज नम्रता, सहदेवजी महाराज प्रसन्नता, सदा हसमुख. ओम. पांडव मोठे व्हायला लागले. पांडू महाराजांना मोठा आनंद झाला. काही वर्ष निघून गेले. पांडू महाराजांच्या शरीरामध्ये रोगही वाढत चालला. एकदा असा प्रसंग घडला. कुंती मातेनं सहभोजनाचं आयोजन केलं, यज्ञ केला. वनामध्ये असलेल्या संत महात्म्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं. फार मोठा उत्सव झाला. आणि त्या संध्याकाळी पांडू महाराज आणि माद्री माता विहारासाठी गेले असताना पांडू महाराजांचं निधन झालं. पांडू महाराजांचं निधन झाल्यानंतर कुंती माता मोठी व्याकुळ झाली. माद्री मातेचं अंतकरण गलबललं. माद्री माता कुंती मातेजवळ आली आणि क्षमा मागायला लागली. कुंती मातेनं सावरलं माद्री मातेला. घडलेला प्रसंग, आता काय उपाय आहे? माद्री माता म्हणाली की मला सतीव्रत घ्यायचं आहे. पांडू महाराजांच्या सोबतच सती व्हायचं आहे. आज्ञा मागितली. कुंती मातेनं आज्ञा दिली. माद्री मातेनं विनंती केली, माझ्या पुत्रांवर तुमची छत्रछाया राहू द्या. नकुल सहदेववर तुमची छत्रछाया राहू द्या. तुमच्या छत्रछायेखाली त्यांचं चरित्र उज्ज्वल होईल. आणि युधिष्ठिर महाराजांना विनंती केली, हे युधिष्ठिरा, तू ज्येष्ठ बंधू आहेस. ज्येष्ठ बंधू पित्यासारखा असतो. ज्येष्ठ बंधूचं कर्तव्य फार मोठं असतं. पिता गेल्यानंतर ज्येष्ठ बंधूला पितृकर्तव्य पूर्ण करावं लागतं. नकुल आणि सहदेव हे तुझ्या छत्रछायेखाली फार श्रेष्ठ चरित्र करतील, उत्तम कीर्ती करतील. पांडू महाराज ज्यांचा अंतिम संस्कार झाला, माद्री माता सती गेली. वनामधले सगळे संत महात्मे कुंती मातेला भेटायला आले. कुंती मातेला विनंती करायला लागले की हे महाराणी कुंती, आता आपण वनामध्ये निवास करू नये. आता आपण राजभवनामध्ये जावं. आता काही इथे राहण्याचं प्रयोजन नाही. सगळे विनंती करायला लागले. ऋषीमुनींनी निरोप पाठवला. हस्तिनापूरला निरोप पाठवला. भीष्म पितामहाला निरोप पाठवला. घडलेली घटना निवेदन केली. पांडुपुत्रांना आता हस्तिनापूरला बोलावलं पाहिजे हा आग्रह केला. भीष्म पितामहाने ताबडतोब संदेश पाठवला, पांडुपुत्रांना घेऊन या.
कुंती माता पांडुपुत्रांना घेऊन हस्तिनापूरला आली. संतांनी जाऊन समाचार दिला, भीष्म पितामहाला समाचार दिला, भर सभेमध्ये समाचार दिला. धृतराष्ट्राने ते ऐकलं. विचारामध्ये पडला धृतराष्ट्र. गांधारी मातेचा बंधू सुबलनंदन शकुनी तिथे होता. त्या शकुनीनं हे ऐकलं. पांडुपुत्र हस्तिनापुराच्या वेशीवर आलेले आहेत, त्यांचं स्वागत करायला गेलं पाहिजे. शकुनी सगळ्या कौरवांना घेऊन गेला. विदुरजी महाराज गेले, भीष्म पितामह गेले. कुंती माता समोर उभी होती. 5 पांडव, सुंदर असं त्यांचं स्वरूप, ते उभे होते. कुंती माता पुढे आली, भीष्म पितामहाची चरण वंदना केली. पांडव पुढे आले, त्यांनीही भीष्म पितामहाची वंदना केली. भीष्म पितामहांनी सगळ्यांच्या मस्तकावर हात ठेवले, सगळ्यांना जवळ घेतलं. त्यांचं सुंदर रूप पाहून, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून भीष्म पितामह त्या दुःखाच्या प्रसंगीही प्रसन्न झाले. शकुनी म्हणाला की हे पितामह, मला एक शंका आहे. हे पांडूचेच पुत्र कशावरून? याला आधार काय आहे? कोण सांगेल हे पांडूचेच पुत्र आहेत? हे शब्द ऐकल्यानंतर माता कुंतीच्या अंतःकरणाला धक्का लागला की आता पुत्रांना हे स्वीकारायला तयार नाहीत. आणि त्या क्षणी आकाशवाणी झाली आणि स्पष्ट शब्द ऐकू आले, हे पांडवच आहेत, हे पांडवच आहेत, हे पांडवच आहेत. आता सगळे संशय मिटले. विदुरजी महाराज पुढे आले, पांडवांना जवळ घेतलं आणि सगळ्यांना घेऊन हस्तिनापुरामध्ये प्रवेश केला. पांडवांनी जाऊन धृतराष्ट्राला वंदन केलं. भीष्म पितामह म्हणाले, राजा, तुम्हाला वंदन करण्यासाठी पांडूचे 5 पुत्र आलेले आहेत. ज्येष्ठ पुत्र धर्मराज आहे, युधिष्ठिर आहे. द्वितीय जो आहे तो आहे भीमसेन. तिसरा पुत्र अर्जुन आहे आणि दुसरे 2 ते माद्री पुत्र आहेत, नकुल आणि सहदेव. धृतराष्ट्रानं स्वागत केलं. कुंती माता राजभवनामध्ये राहू लागली आणि राजभवनामध्ये दररोज नित्य नूतन ताप निर्माण व्हायला लागले, उद्वेग निर्माण व्हायला लागले. यथा ऋषिकेश खले न देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता. माता कुंती श्रीकृष्ण परमात्म्याला सांगत आहे की हे प्रभू, कशी आपण देवकीजीची रक्षा केली, कशी देवकीजीवर आपली कृपा होती, वसुदेवजीवर कृपा होती, तशीच कृपा माझ्यावर आपण केली, माझ्या पुत्रांवर केली. परमात्म्यानं केलेल्या कृपेचा प्रसंग माता कुंतीनं वर्णन केला. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमाते संगस्तकर्मणि.
कर्तव्य म्हणून कर्म करावे, कर्तव्य म्हणून कर्म करावे, फलाकांक्षा अभिलाष चित्ती ना धरावे, धर्मस्वरूप मानावे, कर्तव्यापुले, अनासक्त भावानं कर्म करावं. आसक्ती निर्माण होऊ द्यायची नाही. आसक्ती निर्माण होत असतात. लौकिक कर्म हे आसक्तीमधूनच होत असतात, पण त्या आसक्तीचा संग होऊ द्यायचा नाही. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना कुरुक्षेत्राच्या भूमीवर उपदेश करतात. कर्तव्य म्हणून कर्म करावे, फलाकांक्षा अभिलाष चित्ती न धरावे, धर्म स्वरूप मानावे, कर्तव्यापुले. आपलं कर्तव्य हे धर्मच मानावं. धर्मावर जेवढी निष्ठा तेवढी कर्तव्यावर निष्ठा. प्राप्त झालेलं कर्तव्य करावं. जगी ज्याचा जन्म झाला, ज्याने संसारामध्ये प्रवेश केला, त्याच्यासाठी हा उपदेश केला आहे. कर्मयोग्यासाठी हा उपदेश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगस्त्व कर्मणि. ओम कर्तव्य म्हणून कर्म करावे, फलाकांक्षा अभिलाषा चित्ती न धरावे, धर्मस्वरूप मानावे, कर्तव्यापुले. परी कर्मफळी आसना करावी. हे माऊलीचं वचन आहे. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विना. फार स्पष्ट सांगितलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. परम तत्वाचा उपदेश केला. कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. फलापेक्षा न करता, आसक्त न होता आपलं प्राप्त कर्म करावं आणि सावधान राहावं ते कर्म करत असताना. आणि कुकर्मी संगती न व्हावी. भयंकर कर्म जे आहे, अघोरी कर्म जे आहे, अधर्माचं जे कर्म आहे, त्याची संगती न व्हावी, त्याचा लेश न लागावा. हे सत्क्रियाची आचरावी. शास्त्राधारे, धर्माधारे, सत्याधारे ज्या कर्माची आज्ञा झालेली आहे ते कर्म आचरण करावं आणि हेतू रहित करावं. कर्माचे परिणाम आहेत, सत्कर्माचे परिणाम आहेत, कुकर्माचे परिणाम आहेत. सत्कर्म अनंत शुभ फलदायी आहे. ते करीतच राहावे, त्याचा आग्रह करावा, ते अंतःकरणामध्ये धारण करावे, त्या सत्कर्माची भावना करावी, ते आचरावे. कुकर्मापासून स्वतःला वाचवावं. कुकर्म कधी घडू नये, कुसंगती कधी घडू नये. अंतःकरणामधला जो शुद्ध भाव आहे त्याचा परिणाम कर्मावर होत असतो. ते अनंत जन्मफलदायी असतात. पांडव सावधान आहेत. फार दिव्य भाव आहे.
कर्माचं महात्म्य परमात्मा अर्जुनजी महाराजांना सांगतात. कलियुगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला उपदेश करतात. द्वारकेमध्ये त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकानं लीला पुरुषोत्तमानं निवास केला. फार मोठा परिवार आहे, फार मोठी गृहस्थी आहे. अष्टनायिका, 16 सहस्र नारी, एवढा मोठा परिवार द्वारकेमध्ये आनंदानं निवास करत आहे. एकदा राण्यांच्या मनामध्ये विचार आला, ब्रजमंडलामध्ये त्या गोपिकांवर परमात्म्यांचं खूप प्रेम होतं. तेवढं प्रेम आपल्यावर नाही. आपल्याला परमात्मा पती म्हणून मिळालेले आहेत, पण त्यांचं अंतःकरण पूर्णपणे आपल्याला प्राप्त झालेलं नाही. एक दिवस त्या सगळ्या एकत्र आल्या. सत्यभामा त्यांची प्रमुख झाली. सगळ्या परमात्म्याकडे आल्या, परमात्म्याची वंदना केली. आणि सत्यभामाजी म्हणाली की हे प्रभू, आम्ही असं ऐकलेलं आहे, अनेकांकडून ऐकलेलं आहे की त्या ब्रजमंडलातल्या गोपी आपला जीव की प्राण होत्या. त्यांच्यावर आपलं जे प्रेम होतं तसं प्रेम आपलं काही कोणावर नाही. त्यांचा काय अधिकार होता? आमच्याही पेक्षा सुंदर होत्या का त्या? आमच्याही पेक्षा गुणवान होत्या का त्या? हे विचार ऐकल्यानंतर परमात्म्याने डोळे बंद केले. मनामध्ये विचार आला. राण्यांच्या मनामध्ये ईर्ष्या भाव निर्माण झालेला आहे. उत्तर तर दिलंच पाहिजे. परमात्म्यांनी त्या प्रसंगी उत्तर दिलं नाही. त्या वाट पाहत राहिल्या. एक दिवस परमात्मा म्हणायला लागले की मला उदरशूल झालेला आहे, पोटामध्ये दुखत आहे, फार त्रास आहे. राजवैद्य बोलावले. वैद्यांनी औषध दिलं. सगळ्या राण्या आजूबाजूला आहे. काय झालं, कसं झालं, मोठ्या व्याकुळ आहेत, पण त्याचा काही अंत होत नाही. नारद भगवान आले. राण्यांनी नारद भगवानला सांगितलं काही उपाय करा. नारद भगवान गेले, परमात्म्याला विचारलं प्रभू उदरशूल कसा? परमात्म्याने नारद भगवानला सांगितलं हे नारदा, हा उदरशूल बसेल, पण जर कोणी चरणाची धूळ मला देत असेल, ती चरणाची धूळ प्राशन केल्यानंतर हा उदरशूल बसेल. आपण मला आपल्या चरणाची धूळ द्या. नारद भगवाननी दंडवत केला. प्रभू ही काय आज्ञा करता? मग राण्यांना मागून पहा. नारद भगवान गेले. राण्यांना विनंती केली तुमच्या चरणाची धूळ द्या. प्रभू ती प्राशन करतील आणि मग उदरशूल बसेल. राण्यांनी नकार दिला. हे घोर कर्म आम्ही करणार नाही. मग त्यांचा उदरशूल बसणार नाही. नारद भगवान परत आले. राण्या चरणधूल द्यायला तयार नाही. हे नारदा, मग आता ब्रजमंडलामध्ये जा, त्या गोपिकांना चरणधूल मागा. नारद भगवान ब्रजमंडलामध्ये गेले. नारद भगवानला पाहता बरोबर त्या सगळ्या गोपिका धावत आल्या. द्वारकेचा वृत्तांत विचारला. नारद भगवान वृत्तांत सांगायला लागले. आमच्या प्रभूला त्रास आहे, उदरशूल झालेला आहे. नारद भगवान म्हणाले तुम्ही जर कृपा केली तर हा उदरशूल बसू शकतो. तुमच्या चरणाची धूळ द्या. गोपिका विचारायला लागल्या की ठीक आहे, आम्ही चरण धूळ देतो,
घेऊन जा नारद भगवान. नारद भगवान म्हणाले की तुम्हाला भीती वाटत नाही का? तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल, घोर पाप कर्म तुमच्याकडून होईल. तुमच्या चरणाची धूळ जर परमात्म्याने प्राशन केली तर तुमची काय गती होईल? त्या गोपिकांनी फार सुंदर उत्तर दिलं, जी व्हायची ती गती आमची हो, पण आमच्या प्रभूला असलेलं दुःख दूर झालं पाहिजे. हे नारद, विलंब करू नका, लवकरात लवकर घ्या आमच्या चरणाची धूळ. त्यांनी चरणाची धूळ दिली. नारद भगवान ती घेऊन आले. सगळ्या राण्या जवळच होत्या. परमात्म्याला सांगितलं, प्रभू चरण धुली घेऊन आलो. गोपिकांनी दिली आहे, त्या तयार आहेत नरक यातनाही भोगण्यासाठी. आमच्या प्रभूचं दुःख दूर झालं पाहिजे. आमच्यासाठी सर्वस्व आमचा परमात्मा आहे. आमचा मोक्षही आमचा परमात्मा आहे. आमचं ध्येयही परमात्मा आहे. आमचा धर्म सुद्धा परमात्मा आहे. आम्ही सगळं त्या परमात्म्याला अर्पण केलेलं आहे. आता वेगळं काही आमच्या जवळ उरलेलं नाही. हा त्यांचा भाव आहे. ती चरणाची धूळ प्रभूला दिली आणि प्रभूनं ती धूळ प्राशन केली, आपल्या मस्तकावर धारण केली. प्रभूच्या मस्तकावर गोपिकांच्या चरणाची धूळ गोपी चंदन आहे. त्याला गोपी चंदन म्हणतात. त्यांचा जो भाव आहे, त्यांचं जे प्रेम आहे, तसं जगामध्ये कुठेही नाही. त्यांची जी भक्ती आहे ही भक्तीची सर्वोच्च भक्ती, भक्तीची पराकाष्ठा. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद भगवाननी यथा ब्रज गोपिकानां, यथा ब्रज गोपिकानां या सूत्राची रचना केली. तसा भक्तिभाव जगामध्ये कुठे असू शकत नाही. कृष्ण पत्नींनी पाहिलं सगळं, त्यांचा संशय दूर झाला. सगळ्यांनी क्षमा मागितली. ओ हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. जगद्गुरु शंकराचार्य जी महाराज दिव्य उपदेश करतात. जगद्गुरु शंकराचार्य जी महाराज म्हणतात की ज्याला जीवनामध्ये आपलं जीवन कृतार्थ व्हायचं आहे, याची देहा याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहायचा आहे, त्याने सत्संग करावा. सत्संगाचं महात्म्य जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज वर्णन करतात. सत्संगामध्ये दोष जातात. अंतकरणामधले दोष जे प्रगट झालेले आहेत, जे प्रगट झालेले नाहीत, प्रगट झालेले तर माहीत झाले, पण जे प्रगटच झाले नाही ते माहीत कुठे झाले. प्रगट अप्रगट जे दोनही प्रकारचे दोष आहेत हे सगळे निघून जातात. परमात्मा भावाची प्राप्ती होते. केवढं भाग्य आहे. सनातन धर्मामध्ये जन्म झाला. या भरतभूमीमध्ये धन्य झाला, जन्म झाला. जन्म घेऊन जीव धन्य झाला.
आणि जर या भूमीमध्ये जन्म घेऊन सुद्धा, मनुष्य जन्म प्राप्त घेऊन सुद्धा त्या संस्काराचं फलित झालं नाही, तर मग सर्वस्व गेलं. म्हणून सत्संग करावा. एका भक्तानं विचारलं जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांना, अग्नीसारखं काय जाळतं? आणि महाराजांनी उत्तर दिलं, अग्नीसारखं जाळणारी चिंता आहे. चिंताग्रस्त जीव जळत असतो. मागचं बरोबर घडलं नाही म्हणून चिंता व्हायला लागते, सगळं वाया गेलं. पश्चाताप व्हायला लागतो. भूतकाळामध्ये जे घडून गेलेलं आहे, मनासारखं घडलं नाही म्हणून चिंता वाटते, ती जाळत राहते. मागे केलेले कर्म हे दुःख देत राहतात, पश्चाताप होत राहतो. वर्तमानाची ही चिंता लागलेली आहे. आता तरी बरोबर घडलं पाहिजे आणि भविष्य अनिश्चित आहे. काय होईल, कसं होईल? मागे दृढभाव राहिला नाही, आता दृढभाव राहत नाही, भविष्यामध्ये राहिला पाहिजे, ही चिंता लागलेली आहे. तीनही काळाच्या चिंता जीवाला जाळत असतात. चिंता अग्नी आहे. जीवन हे दोषवर्जित पाहिजे, दोषवर्जित आणि शांती, सुख, परमार्थ परिमार्जित पाहिजे. जीवनामध्ये शांती पाहिजे, खरं सुख पाहिजे, परमार्थ पाहिजे. दोष विवर्जित आणि शांती परिमार्जित, सुख परिमार्जित, धर्म परिमार्जित. खरा लाभ काय आहे मनुष्याच्या जीवनामध्ये? खरा लाभ आत्मज्ञान आहे. ध्यानस्थ जर बसलं, डोळे बंद करून बसलं, अंतःकरणामध्ये आपल्या स्वरूपाचं चिंतन करायला लागलं, सुरुवातीला तर ध्यान लागतच नाही, बराच वेळ लागतो आणि ते ध्यान लागल्यानंतर मग परम आनंदाची प्राप्ती होते. मग खरा आनंद मिळायला लागतो. कालवुनी विष केला अमृताचा नाश. कालवुनी विष केला अमृताचा नाश. ऐसी अभाग्याची बुद्धी, सत्यलोपी नाही शुद्धी. कालवुनी विष केला अमृताचा नाश. अमृत प्राप्त झालं होतं. वेदांनी घोषणा केलेली आहे, श्रुतींनी घोषणा केलेली आहे. अमृतस्य पुत्रा म्हणून गौरव केलेला आहे. वेदांची संतती आहोत आपण. त्या वेद परंपरेमध्ये आपला जन्म आहे. आपण अमृतस्य पुत्र आहोत. एवढं सगळं श्रेष्ठ अनुकूल असताना मग आपल्या जीवनामध्ये आपणच आपल्या आचरणानं विष निर्माण केलं. कालवुनी विष केला अमृताचा नाश. आपलं जीवन आपणच उद्ध्वस्त केलं. बिल्व मंगलाचार्यजी महाराजांच्या जीवनामध्ये
एक दोष डोळ्यामध्ये आला तर त्यांनी नेत्र फोडून टाकले. धर्माबद्दल किती जागृत होते. संत महात्मे जे आपल्याला वर्णन करतात, जो मार्ग आपल्याला दाखवतात, तो कल्याण मार्ग आहे. तो ऐकावा, त्याच्या अनुसार आपलं जीवन यापन करावं. ओम ऐसी अभाग्याची बुद्धी, सत्य लोपी नाही शुद्धी. अशी धुंदी चढलेली आहे, असा उन्माद चढलेला आहे की आपल्या जीवनामध्ये धर्माचा लोभ झाला, सत्याचा लोभ झाला, परमार्थाचा लोभ झाला, पण शुद्धच नाही. आपलं झालेलं अधपतन दिसतच नाही, आपली झालेली अधोगती दिसतच नाही. आपण कुठे होतो, आपण कुठे आलो, काय दिव्यता आली होती आपल्या जीवनामध्ये, परमात्म्याची केवढी कृपा झाली होती, त्याचा तिरस्कार केला. ओम. नारद भगवान कंसाला उपदेश करतात, परमार्थाचा उपदेश करतात, पण त्या दुष्टाच्या अंतःकरणामध्ये तो उपदेश टिकत नाही. ऐकून घेतो, जे नारद भगवान सांगतात ते त्या कंसाला कळतं, कळत नाही असं नाही, पण ते आचरण करण्याची त्याची बुद्धीच होत नाही. देव होई जेत देवाचे संगती, देव होई जेत देवाचे संगती. पतना पंगती जगाचिया. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं की देवाच्या संगतीत राहिलं तर देव होतो, संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर पवित्र होतो, संत होतो. देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाचिया. दोषाच्या संगतीमध्ये गेलं की जीवनामध्ये दोष येतात. त्या दोषांना महाराजांनी सुंदर असं स्थान दिलं. पतन पंगती जगाचिया. ज्या ठिकाणी भयंकर दोष भरलेले आहेत, वासना भरलेल्या आहेत, अधर्म भरलेला आहे, असत्य आचरण भरलेलं आहे, त्यांच्या संगतीमध्ये गेलं की मग पतन होतं. पतन पंगती जगाचिया. दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा. दोन वाटा आहे, दोन मार्ग आहेत. एक धर्म मार्ग आहे, एक अधर्म मार्ग आहे. एक भक्ती मार्ग आहे, दुसरा भोग मार्ग आहे. एक पुण्य मार्ग आहे, दुसरा पाप मार्ग आहे. एक परमार्थ मार्ग आहे, दुसरा विरुद्ध मार्ग आहे. दोन वाटा आहेत मनुष्याच्या समोर. नेहमी त्या दोन वाटा असतात. कोणती वाट स्वीकारायला पाहिजे, कोणत्या वाटेने आपला लाभ आहे, कोणत्या वाटेने कल्याण आहे. दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा. करतील साठा आपुलाला. भोग मार्गाने गेलं तर पापाचा साठा होईल, परमार्थ मार्गाने गेलं तर पुण्याचा साठा होईल, परम कल्याण होईल, जन्मधन्य होईल.
दुखविले परी नाही वरिजिता. जीवनामध्ये दुःख वगैरे प्राप्त होतात, पण परमात्मा आपला त्याग करत नाही, दूर सारत नाही, दूर लोटत नाही. आला तोची चित्ता भागवरी. जे आचरण केलं तेच आपल्या वाट्याला आलेलं आहे, तसंच आपल्या वाटेला आलेलं आहे. आशा जगाकडून करू नये, आशा परमात्म्याकडून करावी. माता कुंतीनं स्पष्ट सांगितलं. माता कुंतीनं जे मागणं मागितलं त्यामध्ये हे आलेलं आहे. ओम तुका म्हणे अंगी आवडीचे बळ. त्या धर्माचं बळ अंगी प्रगट झालं. तुका म्हणे अंगी आवडीचे बळ. तो परमार्थ आवडायला लागला. नवनीत काढलं महाराजांनी, सार काढलं, तत्व काढलं, उपदेश केला, समाजाला उपदेश केला. समाजाचं कल्याण झालं पाहिजे, समाजाला मार्ग दाखविला. संत हे मार्ग दाखवतात. स्वीकारणं जीवाच्या हाती आहे. जीवाला सांगतात की हा कल्याण मार्ग आहे. तुका म्हणे अंगी आवडीचे बळ. उपदेश मूळ बीजपात्र. ओम. संत उपदेश जीवनामध्ये धारण केला की मग तो भक्त जीवनामध्ये पात्र होऊन जातो, परमात्मा कृपेसाठी पात्र होऊन जातो, योग्य होऊन जातो. एकदा सभा बसली होती द्वारकेमध्ये. ब्रह्मभगवानही आले होते, समस्त देव आले होते, ऋषी मुनी आले होते. विजांचा कडकडाट व्हायला लागला. सगळे आकाशाकडे पाहायला लागले. कृष्ण परमात्म्यांनी पाहिलं आणि त्या आकाशामधील कडकडामधून, मेघांमधून वीणाधारी नारद भगवान प्रगट झाले. नारद भगवानचं आगमन झालं. नारद भगवाननी कृष्ण परमात्म्याच्या चरणी दंडवत केला. नारद भगवान म्हणाले, प्रभू आपण धन्य आहात. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले की हे कसं म्हटलं नारद, आम्ही धन्य आहोत हे कसं म्हटलं. नारद भगवान म्हणाले, प्रभू गंगेच्या किनारी विचरण करत होतो आणि विचरण करीत असताना एक मोठा कूर्म कासव गंगेच्या पात्राच्या बाहेर आला. एवढा मोठा होता की नारद भगवान चकित झाले. त्या कुर्माच्या पाठीला स्पर्श केला आणि नारद भगवान म्हणाले, हे कूर्म तुम्ही धन्य आहात. कूर्म बोलायला लागले. कूर्म म्हणाले, हे नारद भगवान मी धन्य नाही, ही गंगा धन्य आहे. नारद भगवानने हात जोडून गंगेला वंदन केलं. नारद भगवान म्हणाले, हे भगवती गंगे तू धन्य आहेस. गंगाजी प्रगट झाली. गंगाजी म्हणाली, हे नारद भगवान मी धन्य नाही, ही पृथ्वी धन्य आहे. या पृथ्वीवर उंच उंच पर्वत आहेत. त्या पर्वतामधून जलस्तोत्र निर्माण झाले. माझा उगम झाला. नारद भगवान पृथ्वीला म्हणायला लागले, हे भूदेवी तू धन्य आहेस. पृथ्वी म्हणाली, हे नारद भगवान मी धन्य नाही,
मला निर्माण करणारे ब्रह्म धन्य आहेत. नारद भगवान ब्रह्मलोकाला गेले, ब्रह्म भगवानच्या चरणी दंडवत केला. ब्रह्म भगवानला म्हणाले की हे विधाता, हे लोकेश, तुम्ही धन्य आहात, तुम्ही पृथ्वी निर्माण केली. ब्रह्म भगवान म्हणाले, हे नारद, जगत रचण्याचं ज्ञान मला प्राप्त वेदातून झालं, वेद धन्य आहे. नारद भगवान वेदांना म्हणायला लागले की हे वेदांनो, तुम्ही धन्य आहात, तुम्ही ज्ञानस्वरूप आहात, तुम्ही ज्ञान दिलं. ब्रह्म भगवाननी सृष्टीची रचना केली, पृथ्वीची रचना केली. त्या पृथ्वीवर गंगेचा उगम झाला. त्या गंगेच्या प्रवाहामध्ये जलजीव निवास करायला लागले, कुर्मासारखे जीव निवास करायला लागले. हे वेद नारायण, तुम्ही धन्य आहात. वेद नारायण भगवान म्हणाले की हे नारद, आम्ही धन्य नाही, यज्ञ धन्य आहे. कारण यज्ञाने आम्हाला परिपुष्ट केलेलं आहे. सगळ्या सृष्टीला परिपुष्ट करणारे यज्ञ आहे. यज्ञाची स्तुती करायला लागले. हे यज्ञ नारायणा, तुम्ही धन्य आहात. यज्ञ नारायण प्रगट झाले. नारद भगवानला म्हणाले, हे नारद, यज्ञ धन्य नाही, नारायण धन्य आहे. हे सगळं त्या नारायणापासून निर्माण झालेलं आहे. तो नारायण उगमस्थान आहे, सगळ्या जगाचा आदी तो आहे, सगळं त्याच्यामध्ये समावलेलं आहे. तो परमात्मा धन्य आहे. आणि नारद भगवान म्हणाले, हे कृष्ण परमात्मा, त्या नारायणाचं स्वरूप तुम्ही आहात, सगळं तुमच्यामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे कृष्ण, तुम्ही धन्य आहात. कृष्ण परमात्म्याने डोळे बंद केले. नारद भगवानला उत्तर द्यायला लागले, हे नारद, माझ्या अंतःकरणामध्ये भक्त आहेत, भक्तांचा निवास आहे. माझं अंतःकरण त्यांना निवासासाठी मी दिलं आहे. ज्या भक्तांना ते स्थान प्राप्त झालेलं आहे, जे भक्त माझ्या अंतःकरणामध्ये निवास करतात, ते भक्त धन्य आहे. हे नारद, तुम्ही धन्य आहात. तुमच्या वाणीमध्ये अखंड नाम चिंतन आहे, प्रतीक आहे, रूपक आहे. प्रभूनं वर्णन केलं. नारद भगवानने प्रभूच्या चरणी दंडवत केला. ओम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई विनंती करत आहेत. ताटीचे अभंग. अहो क्रोधे यावे कुठे, अवघे आपण निघोटे, ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन. ब्रीद बांधिले चरणी, नये दाविता करणी. वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. ऐशी थोर दृष्टीधरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा
ज्ञानेश्वरा. पुन्हा पुन्हा क्रोध येतो, क्रोध येतच राहतो. हा शेवटचा क्रोध आहे असं होत नाही. क्रोध आला नंतर पश्चाताप होतो. विनाकारण आला, विनाकारण केला क्रोध असा पश्चाताप होतो, पण उपरती काही होत नाही. त्या क्रोधापासून मुक्ती काही होत नाही. तो क्रोध पुन्हा पुन्हा जीवावर आक्रमण करतच राहतो. जीव त्या क्रोधाच्या अधीन होतो. जे मनामध्ये सुद्धा नव्हतं ते बोलल्या गेलं क्रोधामध्ये. अशी अवस्था निर्माण करा माऊली की तो क्रोधच येणार नाही. ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन. सर्वत्र तो परमात्मा भगवत स्वरूप आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. कुठे क्रोध करायचा आणि कोणावर करायचा. आपलं स्थान फार मोठं आहे माऊली. आपण मुक्तात्मा आहात, आपण बद्धजीव नाही, मुक्त करण्यासाठी आलेले आहात. आपलं ब्रीद सांभाळा. क्रोध दमन करण्याचे प्रयत्न लोक करतात. त्यांना क्रोध आला की तो आवरण्याचे प्रयत्न करतात. जेवढा आवरण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापेक्षा प्रचंड तो उगवायला लागतो. वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फूल झाला. सगळे प्रयत्न व्यर्थ झाले. क्रोध जसा होता तसाच राहिला. आता अशी दृष्टी धरली पाहिजे. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि ओम. कर्म प्रधान विश्व करी राखा. कर्म प्रधान विश्व करी राखा. जो जस करई सो तस फल चाखा. स्वामी जी महाराज ने उपदेश किया है कि परमात्मा ने ये विश्व कर्म प्रधान करके रखा है. कर्मों का महत्व है. आज की कथा में कर्म का महत्व आया है और अंत में स्वामी जी महाराज का वचन परिपुष्ट करने के लिए है. अर्जुन जी महाराज को श्री कृष्ण परमात्मा ने कर्म के बारे में ही बताया है. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूमाते संगस्त्व कर्मणि. हे अर्जुन, कर्म तुम्हें करना चाहिए, आसक्ति छोड़कर करना चाहिए, फल की आशा छोड़कर करना चाहिए, भगवत समर्पित भाव से कर्म करना चाहिए. तुम्हारे अंतकरण में उस कर्म का फल प्राप्ति उद्देश्य नहीं होना चाहिए. कर्म का महात्म्य, मनुष्य को कर्म करना पड़ता है
ये विश्व कर्माधीन है, लेकिन मनुष्य को सत्कर्म दुष्कर्म इनमें से सत्कर्मों को चुनना चाहिए, अवलंबन सत्कर्मों का करना चाहिए। कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फल चाखा। जैसे कर्म करावे, जैसे कर्म जीव करता है, वैसे ही उसे भोगने पड़ते हैं। कर्म बंधन का कारण हो गए। बंधन दुखदाई होता है। मनुष्य के जीवन में ये दुखदाई बंधन प्राप्त ना हो, इसीलिए भगवत गीता में परमात्मा ने उपदेश किया है, हा परिकर्म फळी आसन करावे आणि कुकर्मी संगती न व्हावी। हे सत्क्रियाची आचरावी हेतुविना। ओम। स्वामी जी महाराज रामचरितमानस में उपदेश करते हैं, कर्म प्रधान जीव करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा। जीव को भी कर्म करने पड़ते हैं, सारा विश्व ही कर्म प्रदान करके रखा है। जो जैसे कर्म करता है वैसे ही फलों की प्राप्ति उसे होती है। कठिन कर्म गति जान विधाता, कठिन कर्म गति जान विधाता। जो शुभ अशुभ सकल फलदाता। कर्म गति कठिन है, ब्रह्मा जी जानते हैं, विधाता जानते हैं। शुभ कर्म हो जाते हैं, अशुभ कर्म हो जाते हैं, और उन कर्मों का फल जीव को भोगना पड़ता है, प्राप्त होता है। वेदै रामायणे चैव पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा चान्ते हरि सर्वत्र गीयते। वेदै रामायणे चैव पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा चान्ते हरि सर्वत्र गीयते। वेदों में देखिए, रामायण में देखिए, पुराणों में देखिए, महाभारत में देखिए, सबका अवलोकन कीजिए। सब में एक ही तत्व है। चाहे वेद हो, चाहे रामायण हो, चाहे पुराण हो,
चाहे श्रीमद् भागवत हो या महाभारत हो, सभी ग्रंथों में एक ही तत्व का प्रतिपादन किया है, एक ही सार तत्व है। आदो मध्य तथा चान्ते हरि सर्वत्र गीयते। आरंभ में वही हरि है, वह परमात्मा है, मध्य में वही परमात्मा है और अंत में सर्वत्र परमात्मा ही है। वेद में परमात्मा का ही वर्णन है, वेदों की ऋचाएं परमात्मा का ही नामघोष करती है, गुणगान करती है। रामायण में आरंभ से अंत तक प्रभु का ही गुणगान है, पुराणों में प्रभु की ही कथाएं हैं, प्रभु की ही लीलाएं हैं। महाभारत में उसी तत्व का प्रतिपादन किया है। ओम आदो मध्ये तथा चान्ते हरि सर्वत्र गीयते। आता चरणी धरिला दृढ भाव, पूर्ण सिद्धी न्यावा निश्चय। धन्य करावा जीव कृपावंता। माता कुंती की प्रार्थना का अंश है कि हे प्रभु, आपके चरणों में मैंने दृढ़ भाव धारण किया है, आपके चरण मैंने देख लिए हैं, आपके चरणों का स्मरण मेरा मन अखंड करते रहता है, मेरा भाव दृढ़ है, विचलित नहीं होता। जो संकल्प मैंने किया है उसे पूर्णता को ले जाना, हे प्रभु, आपकी कृपा है। परमात्मा आप कृपा करो और मेरा ये जो संकल्प है वो पूर्ण हो जावे। धन्य करावा जीव कृपावंता। धन्य करावा जीव कृपावंता। ओम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगना निहित पाणि मंडना मंडनानां तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रम सदया धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि। श्री विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो नारायणाय। ओम